सत्य असेल तेच दिसेल. दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गे पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार श्रुती चंद्रशेखर गायगवळी यांनी आपल्या निवडणूक प्रचाराचा धडाका लावला असून गावोगावी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. निंबर्गीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या हाताच्या पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्याला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असं कळकळीचं आवाहन केलं आहे. प्रचार दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांशी संवाद साधताना श्रुती गायगवळी यांनी महिला सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगार संधी, शुद्ध पिण्याचं पाणी आणि दर्जेदार रस्ते या विषयांना प्राधान्य देणार असल्याचं सांगितले. निंबर्गी गणाचा विकास हेच माझं मुख्य ध्येय असून पंचायत समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मतदारांचा वाढता पाठिंबा पाहता श्रुती गायगवळी यांच्या विजयाचा विश्वास समर्थकांकडून व्यक्त केला जातो आहे. येत्या मतदानाच्या दिवशी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून पंजा चिन्हासमोर मतदान करावं असं आवाहन निवडणूक प्रचार समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे. नमस्कार, मी सौ श्रुती चंद्रशेखर गायगवळी 124 निंबर्गी पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार. आम्ही प्रचाराला पहिल्या दिवसापासून जे आम्ही प्रचाराला सुरुवात केला होती, आजचा आमचा शेवटचा दिवस आहे. पहिल्या दिवसापासून जे आम्ही प्रचार करत आहोत आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला आम्हाला. आणि आमच्या जे प्रत्येक गावात आम्ही सभा घेतलो तिथं सुद्धा मी स्वतःहून माझं मत मांडले. कारण का मांडले की जनतेसाठी मी मांडले माझा प्रश्न. लोकांसाठी मला आवाज उठवायचा आहे आणि आम्ही जे करतो ते आम्ही खरंच करतो. आमच्या गावात जे आम्ही प्रश्न उठवतो, आम्ही पंचायत समिती गणातून जे काही योजना असतील आम्ही ते सगळे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे म्हणूनच आम्ही हे प्रयत्न आमचा चालू आहे. 2017च्या वेळेस आमचे साहेब इलेक्शनला उभारले होते. त्यावेळेस त्याने थोड्याच मतांनी पडले. 1752 मते त्यांना भेटले होते. त्यावेळेस 200 मतांनीच त्याने पडले. मग त्यावेळेस आम्ही 2021च्या वेळेस आम्ही पंचायत समिती ह्याला उभारले. ग्रामपंचायतच्या वेळेस उभारले त्याने, त्यावेळेस निवडून आले. निवडून आल्यावर जे ग्रामपंचायतमध्ये जे योजना असतील ते सगळ्या योजना आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवलो. घरकुलच्या योजना असतील, ते मुलींना सायकल वाटप असेल, सगळ्या योजना आम्ही केलो. आताचे जे उमेदवार आहेत ना, आमच्या विरोधात जे आहेत ना, BJPवाले असतील, शिवसेनावाले असतील, त्याने स्वतःचं मत देखील मांडत नाहीत. त्याने आम्ही जो असा उमेदवार आहे की आम्ही सगळ्यांसाठी आवाज उठवू शकतो. त्यासाठी मी तुम्हाला आव्हान करेल की चांगल्या तुमच्या बोलणाऱ्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या. घरात बसून पैसे घेणाऱ्यांना किंवा पैसे वाटणाऱ्याला मतदान करू नये हीच मी तुम्हाला कळकळीची विनंती करते. आणि चांगल्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्यावी हीच आमची अपेक्षा आहे. तुमच्यासाठीच आम्हाला लढायचं आहे, आमच्यासाठी नाही. पैसे अर्ध्या रात्री उठून पैसे वाटणाऱ्याला नाही, तर तुमच्यासाठी रात्री धावून येणाऱ्याला तुम्ही मतदान करावं हीच आमची अपेक्षा आहे. एक वेळ संधी देऊन बघावी हीच आमची अपेक्षा आहे. हा त्या चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही आम्हाला विजयी करावं. धन्यवाद. तुम्ही प्रचाराच्या वेळी तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कसा भेटला? आम्हाला सांगताना आनंद वाटेल की प्रचाराच्या वेळेस सगळेजण आम्हाला जे सांगत होते की एकदम खुशीनं आम्हाला त्याने सांगत होते की आम्ही मतदान करतो. ज्यावेळेस आम्ही गेल्या वेळेस जी चूक केलो आम्ही ह्या वेळेस आम्ही ते करणार नाही. आणि आम्हाला चांगल्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे. जे घरात पैसे घेऊन बसणाऱ्याला नाही किंवा पैसे वाटणाऱ्याला आम्हाला मतदान नाही करायचं. त्यावेळेस आम्ही तुम्हाला एक वेळेस संधी देऊन बघणार आहे. तुम्ही पण त्या संधीचं सोनं करावी हीच आमची इच्छा आहे. असं लोकांनी मत मांडल्यानं आम्हाला सांगितले की आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहे. ते ऐकून आम्हाला छान वाटलं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.